नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत डिप्लोमाच्या मेकॅनिकल ब्रांचच्या 5th सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस। मग यामध्ये कोणकोणते विषय तुम्हाला असणार आहे, कोणकोणते इलेक्टिव्ह विषय आहे। इलेक्टिव्ह म्हणजे काय की 3 विषयापैकी एक विषय तुम्हाला निवडावा लागतो, तुम्ही निवडू शकता, ठीक आहे ना। मग तो कोणता निवडावा, बाकीच्या 3 ऑप्शन मध्ये काय काय आहे हे सर्व जाणून घेऊ। पुढची गोष्ट, कोणते विषय थेरी आहे, कोणते विषय न्यूमेरिकल आहे, कोणते विषय सोपे आहे, कोणते विषय थोडेसे कठीण आहे, किचकट आहे, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आता तुमचं 3rd इयर आहे, बरोबर आहे। तुम्ही कॉलेजमध्ये सर्वात जास्त सिनियर आहात, बरोबर आहे। आता फर्स्ट इयरला सेकंड इयरला तुम्ही काय केलं हे तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये, पण बघा 3rd इयरला 5वं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर या दोघांचा जो ऍव्हरेज असतो ना, या ऍव्हरेजवर या ऍग्रीगेटवर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल। आणि बघा लक्ष द्या बेटा, मी तुम्हाला सांगितलं होतं की डिप्लोमा तुम्ही कोणत्याही कॉलेजमधून करा, काही मॅटर करत नाही, कारण तुम्हाला MSBTचं सर्टिफिकेट मिळणार आहे। पण आता तुम्ही इंजिनिअरिंगला जाशाल त्यावेळेस कॉलेज मॅटर करतं, युनिव्हर्सिटी मॅटर करते, काहींना ऑटोनॉमस कॉलेज मिळतं, काहींना युनिव्हर्सिटी एडेड कॉलेज मिळतं, जे पण काय असेल ते, तर हे मॅटर करतं बेटा, कारण प्लेसमेंट झालं, कॅम्पस झालं, नंतर ॲटमॉस्फिअर झाला आजूबाजूचा, हे सर्व मॅटर करतं। त्यामुळे लक्ष ठेवा, आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट मिळवायचं आहे, त्यासाठी आपल्याला 5वं सेमिस्टर आणि 6वं सेमिस्टर एकदम जबरदस्त तोडफोड करून अभ्यास करावा लागेल। बघा, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, फर्स्ट इयर सेकंड इयरला जे झालं ते विसरून जा, बॅकलॉग लागले, काही लागलं, काही लागलं, जाऊ द्या। 5व्या सेमिस्टरचं एक यश तुमचं मागचं संपूर्ण अपयश पुसून टाकेल। त्यामुळे सांगतोय, या सेमिस्टरला मन लावून अभ्यास करा, तोडून फोडून अभ्यास करा। आणि एक तुम्हाला शेवटपर्यंत एकच गोष्ट सांगतो, एकच शेवटचा पर्याय शिल्लक ठेवा, तो म्हणजे काय, करायचंच आहे, अभ्यासच करायचा डायरेक्ट या सेमिस्टरला, एकच ऑप्शन ठेवा, तुम्हाला बाकीचं काहीच दिसणार नाही। आणि सांगतो बाळांनो, जर आपल्याला आपली परिस्थिती बदलायची असेल ना, तर सुरुवात तर करावी लागेल, सुरुवात तर करावी लागेल, आणि जबरदस्त सुरुवात करा, जीव लावून द्या, नाही तर मग जाऊ द्या डायरेक्टली, ठीक आहे ना। चला असो, तर बघा, तर या सेमिस्टरला कोणकोणते विषय आहे हे संपूर्ण बघण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही आता इंटर्नशिप वगैरे करताय, बरोबर आहे। आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत तुमचा इंटर्नशिप चालेल, 1 सप्टेंबर पासून तुमचं कॉलेज सुरू होईल, आणि लगेचच तुमची युनिट टेस्ट 1 असणार आहे, बरोबर ना। मग अभ्यास कसा करायचा, तर त्यासाठी आपलं ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, डाउनलोड करून घ्या। फ्री डेमो लेक्चर बघा, आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका। आणि हो, यावेळेस तुम्हाला सांगतोय, बुक्स तुमचे मार्केटमध्ये आलेले आहे, आणि आता रप डायरेक्टली आता आपल्या कोर्सचे लेक्चर सर्व शूट होतील। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिट टेस्ट 2 च्या अगोदर मी तुमचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून टाकेल विथ रिव्हिजन। आणि हो, असं जर नाही झालं ना, तर 100% डायरेक्टली काय करा, पैसे माझ्याकडून रिफंड घ्या, आणि हा व्हिडिओ जपून ठेवा, याचा एव्हिडन्स म्हणून तुम्हाला काम आहे डायरेक्टली, नो टर्म्स अँड कंडिशन, पूर्ण पैसे रिफंड डायरेक्टली, बरोबर आहे। अजून लागला अजून दुप्पट तिप्पट देऊन टाकेन, बस अजून काय पाहिजे तुम्हाला, येतंय का लक्षात तुम्हाला। कारण बघा, मी यावेळेस रिस्क घेऊ शकत नाही, कारण तुमचा 5वं सेमिस्टर आहे, तुमचे खतरनाक स्कोर काढायचा आपल्याला डायरेक्टली, मॅक्सिमम स्कोरिंग आपल्याला करायची यावेळी डायरेक्टली, येतंय का लक्षात तुम्हाला। कारण बघा, मला सुद्धा टॉपर काढायची आहे, मला सुद्धा टॉपर बनवायची आहे, कारण मी सुद्धा डिप्लोमाच्या 6च्या 6 सेमिस्टर टॉपर होता, इंजिनिअरिंगला असताना युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट मी राहिलेलो आहे। तर मला माझ्यापेक्षा श्रेष्ठ तुम्हाला बनवायचं आहे। कारण एक सांगतो, मला तुमच्या आई वडिलांना जर कोणाला वाटत असेल ना की हा विद्यार्थी पुढे जावा, तर हा तुमचा शिक्षक आहे, हा तुमचा मोठा भाऊ विनीत सर बेटा, बरोबर आहे। तर बघा, तर लक्ष ठेवा, यावेळेस मी रिस्क घेणार, आणि त्यामुळे तुमच्या युनिट टेस्ट 2 च्या अगोदर मी तर डायरेक्ट पुढच्या 1.5 महिन्यात तुमचा संपूर्ण सर्व डायरेक्टली शूट होऊन जाईल डायरेक्टली, ही गॅरंटी मी घेतो डायरेक्टली। आणि असं जर नाही झालं डायरेक्टली तोंडावर शिव्या द्या, तोंडावर डायरेक्टली, हा मोठा भाऊ आहे, तुमचं जिवंत आहे, काहीच तुमचं 1% नुकसान होऊ देणार नाही यावेळी डायरेक्ट, ही गॅरंटी। हा व्हिडिओ वाटला जपून ठेवा, काम आहे तुम्हाला, कामात तर काही येणार नाही, कारण मी त्याच्या अगोदर सर्व कंप्लीट करून टाकेल, ठीक आहे ना। चला असो, तर बघा बेटा, लक्ष द्या, कोणकोणते विषय तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। तर बघा, सर्वात पहिले आहे तुमचा एमर्जिंग ट्रेंड्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, जो तुमचा ऑनलाईन MCQच्या फॉर्मॅटमध्ये होणार आहे, बरोबर आहे। चला असो, तर याचं तुम्ही म्हणशाल की टेन्शन नाही यार, टेन्शन घ्या, कारण ऑनलाईन हा जो विषय असतो ना MCQ वाला, हाच तुमचे पर्सेंटेज कमी करतो दरवेळेला, बरोबर आहे, आणि याला आपण काही करू पण शकत नाहीये। तर यावेळेस याची लेक्चर मी तुम्हाला प्रॉपर देईल, MCQची बद खूप सारे PDF तुम्हाला देईल, आणि हा विषय तुम्ही शिका बेटा, तुम्हाला आनंद होईल, खरंच तुम्हाला असं वाटेल की नाही यार, आपण काहीतरी नॉलेज घेताय। कारण या सब्जेक्टमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी कोणकोणती आहे मेकॅनिकल सेक्टरमध्ये, हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे। आता बघा, जुने पुराणे जे टेक्नॉलॉजी होत्या या तर ठीक आहे, पण आता ऍडव्हान्स कोणत्या आलेल्या आहे, त्या काय चालू आहे मार्केटमध्ये, सध्या काय चालू आहे, टॉप लेवलमध्ये काय चालू आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायच्या बेटा ETM या सब्जेक्टमध्ये, बरोबर आहे। एकदम सुंदर असा विषय आहे, आणि नॉलेजेबल विषय रे, नॉलेजेबल विषय आहे, जबरदस्त स्किल तुम्हाला या ठिकाणी विकसित होणार आहे।
ही मात्र नक्की, ठीक आहे ना. चला असो, तर फायदा 100% होईल. त्यानंतर भेटत तुमचा आणि हा एमसीक्यू म्हटल्यानंतर काय डोक्याला ताण नाही, बाकी काही सबमिशन काहीच नाही, ठीक आहे ना. चला असो 70-30चा पॅटर्न आहे, बस संपला विषय. पुढचा बेटा पॉवर इंजिनिअरिंग. आता पॉवर इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग या 3 सब्जेक्टचा संपूर्ण सिलेबस मी डिस्कस केलेला आहे बेटा, बरोबर आहे. याचे व्हिडिओ सुद्धा मी आपण टाकलेले आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी देऊन देईन. आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा याचे सब्जेक्टचा इंट्रोडक्शन नक्की बघा. तुम्ही म्हणता नाही नाही मी तर डायरेक्ट लेक्चर बघेल, नाही रे बाबा, नाही रे बाबा, नाही रे बाबा. तुम्ही पहिले सब्जेक्टचा इंट्रोडक्शन बघा, सब्जेक्टमध्ये काय काय शिकायचं ते बघा, नंतरच मग तुम्ही लेक्चर 1 स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे ना. चला असो, त्या तिघही सब्जेक्टचे प्रॉपर लेक्चर वगैरे आपले अपलोड झालेले आहे आपल्या ऍप्लिकेशनवर. जा एकदा नक्की बघा. आवडलं तरच कोर्स परचेस करा, नाही तर करू नका रे बाबा. नो, पण आवडेल नक्की, कारण एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या नोट्स बी राहतील, शिकवणं बी राहील डायरेक्टली, संपला विषय. चला, तर पॉवर मध्ये तुम्हाला काय शिकायचंय की सर्व पॉवर जनरेटिंग सायकल कोणत्या आहे, पॉवर ऍब्झॉर्बिंग सायकल कोणत्या आहे, मग रेफ्रिजरेशन म्हणजे काय असतं, फ्रीज वर्क कसं करतं, एसी कसा आपला वर्क करतो, बरोबर आहे. हे सर्व शिकायचं बेटा तुम्हाला पॉवर इंजिनिअरिंग मध्ये. नंतर आपलं गॅस टर्बाईन झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर एअर कॉम्प्रेसर झालं, त्याचे न्यूमेरिकल्स काही तुम्हाला सिलेबसला असणार आहे, बरोबर आहे. आपलं आयसी इंजिन जे असतं, आपलं इंजिन माहिती आहे तुम्हाला, इंजिन, तर इंजिन कशा प्रकारे वर्क करतं आपलं, बरोबर आहे. पॉवर स्ट्रोक काय असतो, पेट्रोल सायकल, डिझेल सायकल, हे काय असतं नेमकं, बरोबर. इंजिन कशा प्रकारे चालतं, इंजिनची टेस्टिंग कशी केली जाते, या सर्व गोष्टी, बरोबर आहे, आपण बघणार आहोत पॉवर इंजिनिअरिंग मध्ये. त्यानंतर बेटा आपलं, आणि हा याचं जर बघायला गेलं 70-30 तुम्हाला माहिती असेल, पण हो 25 मार्क तुमचं एक्सटर्नलला सुद्धा दिलेलं आहे बेटा, बरोबर आहे. म्हणजे एक्सटर्नल प्रॅक्टिकल तुमचं असणार आहे 25 मार्क्स, आणि 25 मार्क्स तुमचं एसएलए असेल, म्हणजे सेल्फ लर्निंग असेसमेंट, म्हणजे तुमचं ट्युटोरियल फिटोरियल काहीतरी तुम्हाला दिलं जाईल असाइनमेंट म्हणून, ठीक आहे ना. चला असो, तर 175 मार्क्सचं टोटल आपलं टर्म असणार आहे पॉवर इंजिनिअरिंग साठी. तर बघा, मोस्ट ऑफ द तुम्हाला बघा, तुम्ही लक्ष द्या, सर्व विषयांना एक्सटर्नल आहे. हॅश 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 म्हणजे काय, एक्सटर्नल. तर बघा या ठिकाणी एक्सटर्नल म्हणजे काय, की बाहेरच्या कॉलेजचा शिक्षक तुम्हाला येईल आणि तुमची मजा घेईन, आणि यावेळेस दाखवून द्यायचं ओव्हरऑलला सुद्धा आपलं टॅलेंट चमकलं पाहिजे डायरेक्टली. येतं का लक्षात तुम्हाला, ठीक आहे ना. चला असो, तर बघा, तर पॉवर मध्ये तुम्हाला असं असं पॅटर्न असणार आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, तर यामध्ये व्हेकलचा लेआउट कसा असतो, बरोबर आहे. गाड्यांचे फॉर्मॅट कसे असतात, गाड्यांचे प्रकार कोणकोणते असतात, मग प्रत्येकाचे फंक्शन काय, क्लच म्हणजे काय, क्लचचं फंक्शन काय असतं, स्टिअरिंग काय असते, टायर काय असतात, टायरचे प्रकार कोणते होते असतात, कंट्रोलिंग सिस्टीम, स्टिअरिंग सिस्टीम, ब्रेकिंग सिस्टीम, सस्पेन्शन सिस्टीम, या सर्व 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 म्हणजे गाड्यांबद्दल सर्व काही, गाड्यांबद्दल सर्व काही, व्हेकल कशी असते, नंतर इलेक्ट्रिक व्हेकल कशी असते. अरे अरे, मी इतका सुंदर शिकवणार आहे हा सब्जेक्ट डायरेक्टली ऑटोमोबाईल. अरे अरे, ऑटोमोबाईल आणि पॉवर मी घेतलेला आहे बेटा, एकदा जा रे तुम्ही बघा रे, इतका सुंदर विषय मी हा प्रॉपर शूट करतो ना डायरेक्टली. मला खरंच वाटतं की यार खरंच आहे, असं मी पण शिकायला पाहिजे ज्यावेळेस मी डिप्लोमाला असताना. पण मी तुम्हाला प्रॉपर देणार बेटा, सर्व इमेजेस थ्रू सर्व तुम्हाला प्रॉपर इच अँड एव्हरी कॉन्सेप्ट तुम्हाला जबरदस्त समजावून सांगाल बेटा, ठीक आहे ना. तो ऑटोमोबाईलला सुद्धा सेम पॅटर्न आहे. 25चं तुमचं ओरल असेल, एक्सटर्नल ओरल असणार आहे, आणि बाकी मग आपला नॉर्मल 70-30चा पॅटर्न आपला, 30 मार्क युनिट टेस्टचे, 70 मार्काचा फायनल पेपर. नंतर आता बघा, हे तर 3 विषय तुम्हाला कंपल्सरी आहे, हे 3 विषय तुम्हाला कंपल्सरी आहे, पण या 3 विषयांपैकी एक विषय तुम्हाला निवडावा लागेल, ठीक आहे ना. आता तिघांपैकी तुम्हाला सांगून देतो थोडंसं. पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, यामध्ये काय, की पॉवर प्लांट म्हणजे काय, की एखादी पॉवर जनरेट करणारी सिस्टीम, ही तुम्हाला शिकायची. म्हणजे त्यामध्ये सोलर प्लांट येतो, थर्मल पॉवर प्लांट येतो, बरोबर आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट येतो, जो आता लेटेस्ट ट्रेंडमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे बघा, सर्वात जास्त क्षमता, सर्वात जास्त एनर्जी जनरेट करायची ताकद कोणामध्ये, न्यूक्लिअर. नंतर आता बघा, सोलर पॅनल तुम्ही घरावर लावता, ते पण एक प्रकार सोलर प्लांटच झाला ना आपला, वाइंड मिल झाला. मग ह्या सर्व जेवढं पण हा थेरी विषय आहे, थेरी विषय आहे, म्हणजे तुम्ही काही लिहिलं ना तरी तुम्हाला मार्क भेटणार आहे डायरेक्टली, असा विषय आहे, ठीक आहे ना. मस्त विषय, समजून घ्या, छान विषय आहे, एकदम मस्त विषय, आणि स्कोरिंग विषय आहे, तुमचा स्कोर होऊ शकतो या विषयामध्ये, ठीक आहे ना. चला असो, तर छान विषय आहे, स्कोरिंग विषय आहे, तर हा तुम्ही निवडू शकता. पॉवर प्लांट तुम्ही निवडू शकता, हा ऑप्शन चांगला आहे. मला जर विचारशाल तर कोणता विषय तुम्ही निवडशाल, तर पॉवर प्लांट इंजिनिअरिंग हा मी फर्स्ट चॉईसवर ठेवू शकतो. दुसरं बघा, प्रोडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट, हा थोडासा किचकट विषय यार, एकदम क्लिअर सांगतो तुम्हाला डायरेक्टली, बरोबर आहे. आपलं काही घरचा काही पब्लिकेशन नाहीये की आपण छापतोय पुस्तकं. बघा बेटा, क्लिअर सांगतो, जे आहे ते क्लिअर सांगतोय. या विषयामध्ये ना एखादं प्रोडक्ट समजा ज्यावेळेस आपण बनवतो ना, इंटरेस्टिंग नाहीये, ठीक आहे. म्हणजे बघा, आता प्रत्येकाचा वेगवेगळा इश्यू असतो. बघा, एखादा प्रोडक्ट बनतो कसा, मग त्याचं प्रोटोटाइप मॉडेल कसं असतं, मग त्या प्रोडक्टचं मागे आर्किटेक्चर काय असतं, डिझाईन काय असते, तर या सर्व थेरी मध्ये दिलेलं आहे बेटा. तर थोडासा किचकट आहे याचं पुस्तक, पण तुम्हाला वाचल्यानंतर लगेचच नाही कळणार, तर थोडासा याच्यात तुमचे मार्क कमी पण होऊ शकतात. म्हणजे थोडा जड वाटेल हा विषय अभ्यास करताना, बाकी तुमची इच्छा, मी काही बोलणार नाही, ठीक आहे ना. चला असो, तर याच्यात सर्व इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग काय असतं त्या मागची, बरोबर आहे, हे सर्व ऑटोमेशन वगैरे सर्व तुम्हाला या ठिकाणी शिकायचं आहे.
आणि त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग. हा सुद्धा एसीचे कॉम्पोनंट्स काय असतात, मग त्याचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते, मग त्याचे अजून सब टॉपिक कोणकोणते, म्हणजे हा थोडासा RAC टाईपचाच आहे. पहिले याचं नाव RAC होतं, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, बरोबर आहे. आता याचं HVAC नाव ठेवून दिलेलं आहे, बरोबर आहे. चला असो, हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग. तर बघा, तर या विषयामध्ये तुम्हाला एसी आणि फ्रीज बद्दल संपूर्ण माहिती शिकायची आहे. म्हणजे यामध्ये प्रकार आहे, काही न्यूमरिकल्स आहे, सायक्रोमेट्री काय असतं, बरोबर आहे, सायक्रोमेट्रिक चार्ट वगैरे, त्याच्यावरचे काही न्यूमरिकल्स वगैरे आहे. तर हा पण विषय तुम्ही निवडू शकता बेटा, काही प्रॉब्लेम नाही. हा विषय सुद्धा तुम्ही निवडू शकता, काही इश्यू नाही बेटा, बरोबर आहे. तर जर मला विचारशाल तर पॉवर प्लांट आणि HVA या 2 विषयापैकी मी निवडेल, बरोबर आहे. बाकी तुमची इच्छा आता डायरेक्टली, बरोबर आहे. तर बघा, हा पूर्ण थिअरी आहे. हा थोडासा मी हा तर निवडूच नका यार तुम्ही, प्लीज यार, हा निवडूच नका, ठीक आहे. आणि हा जो आहे हा थिअरी प्लस न्यूमेरिकल आहे, बरोबर. हा थिअरी प्लस न्यूमेरिकल आहे आपला डायरेक्टली, बरोबर आहे. पॉवर सारखा, याच्या पॉवर मध्ये पण आपला थिअरी प्लस न्यूमेरिकल आहे. हा थिअरी डायरेक्टली पूर्णच्या पूर्ण, हा ते MCQ आहे. नंतर हा पूर्ण थिअरी आहे, याच्यामध्ये थोडंसं किचकटपणा आहे. हा थिअरी प्लस न्यूमेरिकल बेटा. नंतर सेमिनार, पुढच्या सेमिस्टरला जो तुमचा तुम्ही मेजर प्रोजेक्ट बनवणार आहे ना, त्याचा सेमिनार तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल. या सेमिस्टरला तुमचा ओव्हरव्ह्यू द्यावा लागेल की काय करणार आहे नेमकं, तुमचं काय ठरलंय, ग्रुप बनवावा लागेल, बरोबर ना. चला, असं असं आहे तुमचं. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटर्नशिपची तुम्हाला यावेळी 100 मार्क दिलेले. याच्यात टाकलेलं नाहीये, पण सांगतो तुम्हाला. तर मागच्या सेमिस्टरच्या सुट्ट्यांमध्ये जी तुम्ही आता इंटर्नशिप करताय ना, त्या इंटर्नशिपच्या तुमची ओरल घेतली जाईल बेटा. त्याच्यावर तुम्हाला विचारलं की खरंच बाबा तू 12 आठवड्यांमध्ये काय केलं, काय काय वर्क केलं, तू काय काय शिकला तू नवीन, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करायच्या आहे, बरोबर. ओरल आहे आणि तुम्हाला त्याचे मार्क, तुम्हाला त्याचा रिपोर्ट सादरीकरण करायचं, एकदम प्रॉपर सर्व काही गोष्टी तुम्हाला करायच्या बेटा. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. ते संपूर्ण आपलं 5th सेमिस्टर असणार आहे. आणि हो बेटा, सर्वात महत्वाची गोष्ट, आपलं जे ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशनवर आपलं बघा ME5 चा संपूर्ण कॉम्बो आपण लॉन्च केलेला आहे. त्यामध्ये पॉवर इंजिनिअरिंग आहे, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग आहे, ऑटोमोबाईल आहे आणि ETM आहे. ETM ची टेस्ट सिरीज सध्या आपण लॉन्च केली, पण याचे पण व्हिडिओ लेक्चर येणार आहे बेटा, तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका बेटा, बरोबर आहे. कॉन्सेप्टचे व्हिडिओ येतील. बाकी MCQ कसं असतं माहिती आहे का, MCQ तर तुम्ही कितीही सॉल्व्ह करू शकता, बरोबर आहे. तर बघा, व्हिडिओ लेक्चर तुम्हाला याचे मिळतील डायरेक्टली. पहिले सांगतोय, तर बघा 2299 ची प्राइस आहे, 2299 ची प्राइस आहे, बरोबर आहे. आणि हो, मी याची फक्त सुरुवातीचे 2 दिवस मी अजून वाटलं तर 20% डिस्काउंट देऊन देतोय, ठीक आहे ना. तर याची प्राइस तुम्हाला पडेल फक्त आणि फक्त जवळपास 1800 रुपयाच्या आसपास, ठीक आहे ना. चला असो, तर बघा 2-3 दिवस वाटलं असं मी एक काम करतोय, ऑफर थोडंसं अजून एक्सटेंड करतोय. तुम्ही 1800 रुपयात हा कोर्स वगैरे तुम्ही घेऊ शकतात. आता हे पण ऑफर चालू आहे म्हणून, बरं. नंतर मग याची प्राइस होऊन जाईल 2299 म्हणजे. आणि मला सांगा यार, 1800 रुपयात तुम्हाला 4 विषय यार कोण देणार यार, देणार आहे का कोणी? नाही. तर त्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे आपले जे हेल्पलाईन नंबर आहे, बरोबर आहे, हे हेल्पलाईन नंबर आहे बेटा आपले. या दोघी नंबरवरून जर तुम्हाला काही मेसेज आला, कधी कॉल आला, तर हेच फक्त जेन्युइन समजा तुम्ही, बरोबर आहे. हे 2 नंबर आपले हेल्पलाईन नंबर आहे. तर या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा कोर्स परचेस करू शकता. तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. आलं लक्षात तुम्हाला जर डिस्काउंट पाहिजे असेल तर हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जी पण काही अडचण असेल त्यांना व्हॉट्सअपला मेसेज करा. यार कॉल नका करू रे, कारण कॉल पॉसिबल नाही होत एवढ्या सर्वांची कॉल रिसिव्ह करणे, ठीक आहे ना. पण व्हॉट्सअपला मेसेज केला ना तर रिप्लाय 100% मिळणार, त्याची गॅरंटी माझी, ठीक आहे ना. पण लगेच विचार मग मी हाय लागलं हॅलो लगे असं नाही होणार, थोडंसं वेळ देत चला, ठीक आहे ना. चला 2 तास 3 तास 4 तास, पण तुम्हाला 100% सांगतो 4 ते 6 तासच्या आत तुम्हाला रिप्लाय मिळणार म्हणजे मिळणार डायरेक्टली, बरोबर आहे. चला असो, पण रोजचे भरपूर सारे मेसेज असतात तुम्ही समजू शकता यार प्लीज. पण यावेळेस तसं नाही, यावेळेस मी प्रॉपर सर्व टीम एकदम व्यवस्थित सर्व काही केलेलं आहे. यावेळेस मॅनेजमेंट सर्व तगडं असणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे ना. चला असो, तर बघा हेल्पलाईन नंबर आहे, यांच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे ना. आणि हो, तर 4ही विषयांचा आपला कॉम्बो आहे. कॉम्बो मिळवण्यासाठी, या ऑफर प्राइस मध्ये मिळवण्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या टीमला. आणि हो, आपलं ऍप्लिकेशन आहे, सुंदर असं ऍप्लिकेशन आहे, विनीत ट्युटोरियल हे डाउनलोड करून घ्या, इन्स्टॉल करून घ्या. आता बघा, तुम्ही माझे लहान भाऊ बहिणी, आता आपलं बघा फर्स्ट इयर पासूनची ही जर्नी चालू बेटा, फर्स्ट सेमिस्टर पासून आपल्या सोबत येतो, बरोबर ना. चला असो, तुमच्या मोठ्या भावाला असाच सपोर्ट करा बेटा. आणि तुमचा मोठा भाऊ यावेळेस तुमचं 1% अर्ध्या टक्क्याचं बी नुकसान होणार, आणि यावेळेस तुम्हाला एक्स्ट्रा देईल, पण कमी नाही देणार बेटा डायरेक्टली, बरोबर आहे. आणि क्वालिटी खतरनाक राहिला आहे, क्वालिटीवर डायरेक्टली कॉम्प्रोमाइजच नाही यावेळेस, क्वालिटी खतरनाक क्वालिटीमध्ये रेकॉर्डिंग सुरू आहे यार. कारण मला स्वतःला असं वाटतं की मी काय देतो यार पूर्ण, काय चीज देतो यार पूर्ण, काय लेक्चर देतो, ठीक आहे ना. 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार, आपल्या नोट्सचा फायदा होईल, आपल्या ऍप्लिकेशनचा फायदा तुम्हाला 100% होणार बेटा, बरोबर आहे. चला असो, तर बघा डाउनलोड करून घ्या, डेमो लेक्चर बघा, आवडलं तरच कोर्स परचेस घ्या. आणि मला असं वाटतं यार 1800 तर एक ऑफलाईनचा क्लास येत नाही यार, एक ऑफलाईन क्लासची फी आमची 3500 रुपये, 3-3.500 रुपये आम्ही एका सब्जेक्टची घेतो यार. आणि इकडे 1800 तुम्हाला 4ही सब्जेक्ट मिळतात विथ टेस्ट सिरीज फिट, आणि हा ऑनलाईन MCQ ची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल, क्वेश्चन बँक तुम्हाला मिळेल बेटा. अजून काय पाहिजे यार.
ठीक आहे ना, तर सर्व काही तुम्हाला देऊन दिलं भेटेल. ठीक आहे ना. चला, तर आय होप सो की तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा हेल्पफुल ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. आणि हो, ॲप्लिकेशन डाउनलोड करा रे. कोर्स परचेस करून टाका रे. ठीक आहे ना. मोठा भाऊ आहे. लहान भावासारखंच ट्रीटमेंट मिळेल बेटा. काहीच टेन्शन घेऊ नका. एकदम रिलॅक्स राहा. ठीक आहे ना. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.